कोपरगाव तालुक्यातील येसगाव या ठिकाणी आज एका नरभक्षक बिबट्याने सकाळी महिलेला उचलून नेलेले आहे आणि यामध्ये त्यांचा बळी गेलेला आहे. 3 दिवसापूर्वी ही अशीच घटना घडली होती. खूप संतापजनक वातावरण आहे. जनमानसात खूप संतापलेले आहे. मी समजू शकते. प्रशासन काही कामाचं नाही, त्यांना काही येत नाही, ह्याही गोष्टी मी समजू शकते. पण या सगळ्यामध्ये मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे की तुम्ही कुठे आहात? कारण तुमच्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी ही प्रशासनाची नाही बरं का, ती तुमची माझीच आहे. त्यामुळे जिथे बिबट्याचा वावर आहे, ज्या गावामध्ये, ज्या खेड्यामध्ये, तेथील लोकांना जागरूक करण्याचे काम देखील तुमचे माझे आहे. त्यानेच तुमचं कुटुंब, तुमचं गाव, तुमचं खेडं या घटनेपासून वाचणार आहे. तुम्ही काय प्रयत्न करताय त्याच्यासाठी? तुमच्याकडे इतके सारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. तुमच्या गावात होत असलेल्या त्रासाबद्दल तुम्ही त्यावर व्यक्त करू शकता. जिथे जागरूकता निर्माण करायची तिथे करा. आता ही अशी वेळ आहे की तुम्ही प्रशासनासोबत मिळून काम करू शकता. ज्या गावामध्ये बिबट्याचा वावर आहे, सकाळी पहाटे 5 ते 8च्या दरम्यान किंवा सायंकाळी 6 ते 9च्या दरम्यान जिथे काळोख अंधार असतो, अशाच ठिकाणी बिबट्याचा वावर असतो. मग अशा ठिकाणी आपले वृद्ध, आपली लहान मुले किंवा तुम्ही स्वतः जाऊ नये. खूप अर्जंट काम आहे, मी समजू शकते. हाच वेळ त्यांच्यावर आली आहे, उद्या तुमच्या माझ्यावर येऊ शकते. त्यापासून जर बचाव करायचा असेल तर आपल्याला प्रशासनासोबत राहूनच काम करावं लागणार आहे. प्रशासनामागे जे लोक काम करतायत तेही मनुष्य आहे, त्यांनाही त्रास होतोय. निकुळे फॅमिलीचा वेदनादायक प्रवास सध्या चालू आहे. त्यांच्या मातोश्रीला देव शांती देव एवढीच मी म्हणू शकते. पण हा त्रास काही अंश आपण कमी करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी करून. बघा तुम्हाला काय वाटते. आक्रोश करून काहीच होत नसतं. ते म्हणतात ना, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तशी काहीशी परिस्थिती आहे. सोबत मिळून काम करूया. धन्यवाद.